श्री स्वामी समर्थ. यंदा मकर संक्रांत ही 14 जानेवारीला मंगळवारी आलेली आहे. मकर संक्रांतीपासून दिवस जो आहे तर तो मोठा व रात्र लहान होऊ लागते. मकर संक्रांतीच्या दिवशीच सूर्य हा धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. संक्रांती देवीने पहिल्या दिवशी संकरासूर व दुसऱ्या दिवशी किंकरासूर राक्षसाला ठार मारले असे म्हणतात आणि म्हणूनच संक्रांत आणि किंक्रांत आपण साजरी करत असतो. त्याचप्रमाणे संक्रांतीच्या सणाची सुरुवात ही भोगीच्या दिवसापासून होत असते. 3 दिवसांचा असा हा मकर संक्रांतीचा सण असतो. मकर संक्रांतीचा सण जो आहे तर तो अत्यंत खास मानला जातो. आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी सुद्धा हा दिवस जो आहे तर तो खास असतो. याचे कारण म्हणजे भीष्म पितामह यांना विष्णूंकडून इच्छामरणाचे वरदान मिळाले होते. भीष्म हे शय्येवर पडून उत्तरायण दिवसाची वाट पाहत होते आणि उत्तरायण सुरू झाल्यावर त्यांनी डोळे मिटले आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली. तर मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्य हा उत्तरेकडे सरकत असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया वौसा घेत असतात. नवविवाहित जोडप्यांसाठी मकर संक्रांतीचा दिवस जो आहे तर तो अत्यंत खास असतो. हळदी कुंकू जे आहे तर ते सुद्धा केले जाते, बोरन्हाण केले जाते. परंतु प्रत्येकाला मकर संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू किंवा बोरन्हाण करणे शक्य होत नाही. त्यामुळे हळदी कुंकू जे आहे तर ते असेल किंवा बोरन्हाण असेल तर हे आपण रथसप्तमीपर्यंत करू शकतो. म्हणजे मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही आपण आपल्या सोयीनुसार बोरन्हाण जे आहे तर ते करू शकतो, हळदी कुंकू सुद्धा करू शकतो. तसेच फक्त आपल्याला किंक्रांतीचा जो दिवस आहे तर हा दिवस जो आहे तर तो मात्र आपल्याला सोडायचा आहे. किंक्रांतीला चुकूनही आपल्याला बोरन्हाण किंवा हळदी कुंकू करायचे नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोरन्हाणाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. बोरन्हाण कधी करावे, कसे करावे, यामागे शास्त्रीय कारणे काय आहेत, बोरन्हाणचे महत्त्व काय आहे, तसेच किती वर्षापर्यंतच्या मुलाचे आपण बोरन्हाण करू शकतो, मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावेत, बोरन्हाणसाठी कोणकोणते साहित्य लागते आणि कोणत्या दिवशी चुकूनही बोरन्हाण करू नये, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. नवविवाहित जोडप्यांसाठी जेवढी पहिली संक्रांत महत्त्वाची असते तर तेवढीच ती लहान मुलांसाठी सुद्धा खास असते. मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरन्हाण घातले जाते. शिशुसंस्कार म्हणून लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची परंपरा आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरन्हाण जे आहे तर ते घालण्याची पद्धत जी आहे तर ती पडलेली आहे. पारंपरिक प्रथेपेक्षा सुद्धा यामागे एक शास्त्रीय कारण असे आहे की या कालावधीमध्ये वातावरणामध्ये अनेक बदल होत असतात आणि या बदलत्या ऋतूची बाधा ही लहान मुलांना होऊ नये म्हणून बोरन्हाण जे आहे तर ते घातले जाते. आता बोरन्हाण जे आहे तर ते किती वर्षापर्यंत करावे, तर 1 वर्षाच्या मुलापासून किंवा मुलीपासून ते 5 वर्षापर्यंत आपल्याला हे बोरन्हाण जे आहे तर ते करायचे असते. अगदी हौस म्हणून आपण 6-7 वर्षाच्या आपल्या मुलाचे सुद्धा बोरन्हाण करू शकतो. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपल्याला हे बोरन्हाण करायचे आहे. परंतु अगोदर सांगितल्याप्रमाणे चुकूनही किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला बोरन्हाण जे आहे तर ते करायचे नाही. आता आपण ज्या दिवशी बोरन्हाण करणार आहोत या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, आपल्या घराची आपल्याला स्वच्छता वगैरे करायची आहे. आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती आपल्याला छान असं तोरण लावायचं आहे. दारामध्ये छान अशी रांगोळी काढायची आहे. मुख्य दरवाजावरती ओल्या कुंकवाचं आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. आपला जो उंबरठा आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्यासुद्धा करायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक राहील आणि जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होईल. आणि या दिवशी आपल्याला आपले नातेवाईक असतील, आप्तेष्ट असतील, मित्रपरिवार असेल, त्याचप्रमाणे लहान जी मुले आहेत तर त्यांना आपल्याला घरी बोलवायचं आहे. आता हे सर्व घरी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एखादी चटई किंवा एखादं छानसं कापड आपल्याला अंतरायचं आहे. त्यावरती पाट ठेवायचा आहे आणि त्यावरती आपला मुलगा असेल, मुलगी असेल त्यांना बसवायचं आहे. आता त्यांना आपण काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घालायचे आहेत. कारण काळ्या रंगाच्या कपड्याला विशेष असे महत्त्व जे आहे तर ते या काळामध्ये आहे. इतर वेळेला काळा रंग हा अशुभ मानला जातो, परंतु बोरन्हाण करताना किंवा हळदी कुंकू करताना मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काळ्या रंगाची साडी, काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घालू शकतो. त्यामुळे मुलगी असेल तर तिला काळ्या रंगाची फ्रॉक घालू शकतो, मुलगा असेल तर काळा कुर्ता घालू शकतो. हलव्याचे दागिने घालायचे आहेत आणि आलेल्या सर्व सुवासिनी ज्या स्त्रिया आहेत तर त्यांना आपल्याला त्या बाळाचे औक्षण करायला सांगायचं आहे. म्हणजे सर्व महिलांनी त्या बाळाचे औक्षण करायचे आहे. आणि यानंतर बोर, उसाचे तुकडे असतील,
भुईमुगाच्या शेंगा असतील, बत्ताशे, हरभरे, मुरमुरे, हलवा, तिळाच्या रेवड्या, फुटाणे, तर असे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये अलीकडे पैशाची नाणी, चॉकलेट, बिस्किट, गोळ्या, तर याचा सुद्धा समावेश केला जातो। आणि हे सर्व साहित्य जे आहे तर ते बाळाच्या डोक्यावरून ओतलं जातं। म्हणजे अगोदर सर्वांनी त्यांचं औक्षण करून घ्यायचं आणि यानंतर हे सर्व साहित्य त्या बाळाच्या डोक्यावरून ओतायचं आहे। ग्लासने वगैरे हे ओतलं जातं किंवा आपण ओंजळीने सुद्धा ओतू शकतो। आता अशा प्रकारे हे बोरनान जे आहे तर ते केलं जातं। आणि यानंतर जी लहान मुले आपण बोलवलेली आहेत किंवा आपलं जे लहान मुलं आहे तर ते सर्वजण काय करतात की हे जे साहित्य आहे तर ते उचलून खात असतात। यामुळे काय होतं तर वातावरणासाठी जुळवून घ्यायला मिळणारी जी उष्णता आहे तर ती यातून मिळत असते आणि त्यांचे शरीर जे आहे तर ते सदृढ व निरोगी राहत असते। खास हेच कारण बोरनान करण्यामागे असते, ते म्हणजे आपल्या मुलांच्या शरीराला लागणारी जी उष्णता आहे तर त्यांना ती मिळावी। थंडीच्या दिवसात हे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि बदलत्या ऋतुमानाशी जुळवून घेत आरोग्य राखण्याचा हा एक प्रयत्न असतो। हळदी कुंकू असेल, तिळगुळ समारंभ असेल, बोरनान असेल तर या माध्यमातून नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत तिळगुळ जो आहे तर तो दिला जातो। घरी आलेल्या ज्या सुवासिनी स्त्रिया आहेत तर त्यांना हळदी कुंकू लावले जाते, भेटवस्तू स्वरूपामध्ये वाण दिले जाते, लहान मुलांना खाऊ दिला जातो। आता आपण हळदी कुंकू आणि बोरनान जे आहे तर ते एकाच दिवशी जरी केलं तरी सुद्धा चालेल, परंतु आपल्याला ते किंक्रांतीच्या दिवशी करायचे नाही। तर अशा प्रकारे थोडक्यात आपल्याला बोरनान जे आहे तर ते करायचे असते। आपल्या लहान मुलाच्या निरोगी आरोग्यासाठी आपल्याला हे बोरनान करायचे असते। आपण बोरनानच्या दिवशी आपल्या घराची सजावट करू शकतो, बोरनांसाठी छान अशी रांगोळी काढू शकतो। वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आपण ही बोरनांची सजावट जी आहे तर ती अगदी करू शकतो, ज्यामुळे आपली मुलं जी आहेत तर ती सुद्धा खुश होतील। घरामध्ये सुद्धा एक प्रकारे सकारात्मकतेचं वातावरण जे आहे तर ते तयार होईल। बोरनान करताना जर कोणाला काळ्या रंगाच्या कपड्यांचा वापर करायचा नसेल तर मग आपण इतर कलरचे कपडे सुद्धा वापरू शकतो। मग बऱ्याच वेळेला प्रश्न असा पडतो की यंदा संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे, त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळा रंग वर्ज्य आहे। आता मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण बोरनान करणार असू तर मात्र आपल्या मुलांना पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते चुकूनही घालू नयेत। परंतु इतर वेळेला रथसप्तमीपर्यंत कधीही आपण बोरनान करत असू तर आपण पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते नक्की घालू शकतो। असं काही नाही की संक्रांतीने ते वस्त्र परिधान केलेले आहे म्हणून आपण इतर वेळेला बोरनान करताना ते घालू नये। फक्त मकर संक्रांतीच्या दिवशीच आपल्याला हा नियम पाळायचा आहे की आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत, इतर वेळेला आपण ते करू शकतो। त्यामुळे जरी काळ्या रंगाचे कपडे घालायचे नसतील तरी आपण इतर रंगाचे म्हणजे पिवळ्या रंगाचे, सोनेरी रंगाचे तर असे कपडे जे आहेत तर ते आपण आपल्या मुलांना घालू शकतो आणि बोरनान जे आहे तर ते करू शकतो। हा कोणताही धार्मिक विधी नाही, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला बोरनान जे आहे तर ते करायचे आहे। याचे शास्त्रीय सुद्धा महत्त्व आहे, त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये आनंद देणारा सुद्धा हा एक क्षण आहे।